नमस्कार. खरं तर गेल्या 8 दिवसापासून नाशिकमधील तपोवनामध्ये 1800 झाडांची कत्तल या विषयावर नाशिककर एकत्र आले. नाशिककर असेल, कित्येक संघटना असेल, विद्यार्थी असेल, तरुण असेल, कित्येकाने विरोध केला, कित्येकाने झाडांना मिठी मारली, कित्येकाने रिंगण बनवलं. मात्र या सगळ्या परिस्थितीने गिरीश भाऊंवर काही फरक पडला नाहीये. कारण त्यांनी आत्तापर्यंत 15,000 झाडांचे खड्डे खोदायला सुरुवात पण केली आहे आणि 1800 झाडं तोडायचं टेंडर 220 कोटीला दिलं आहे. मित्रांनो, खरं तर आंदोलन, हे झाडं तोडू नये यासाठी केलेले वेगवेगळे आंदोलन, निवेदनं, आयुक्तांकडे केलेल्या मागण्या, ह्या सगळ्या गोष्टी एका बाजूला ठेवून जर आपण विचार केला तर मित्रांनो, हे 1800 झाडं तोडायचं टेंडर 220 कोटीला दिलेलं आहे. तुम्हाला मी सांगतो, याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं, 220 कोटी भागिले 1800 झाडं जर केले तर 12,22,000, म्हणजे एक झाड 12 लाखाला विकायला काढलंय त्यांनी. विचार करा किती मोठा भ्रष्टाचार आहे. आणि म्हणून नाशिककरांनो, तुम्ही किती विरोध करा, या सरकारला आणि या गिरीश भाऊला काहीच फरक पडणार नाही. लक्षात घ्या, एका झाडाचे जर एवढे भेटताय त्याच्यामुळे किती मोठा भ्रष्टाचार आहे. खरं तर हे झाडं तोडायलाच नाही पाहिजे, सगळ्यांचा विरोध आहे. त्यासाठी सयाजी शिंदे साहेब सारखे म्हटले की आम्ही एक वेळेस आम्ही जीव देऊ, आम्ही झाडं तोडू देणार नाही. मात्र या नालायक सरकारने एक झाड तोडायचे एवढे पैसे दिलेले आहे की याच्यामध्ये 1000 नाही 1,00,000 झाडं तयार होऊ शकतात. मात्र कोणालाही याची पडलेली नाहीये. नाशिककरांना परत हात जोडून विनंती करतो की विरोध कडक करावा लागणार आहे. सगळ्या नाशिककरांना एकत्र यावं लागणार आहे आणि वेळ पडला तर अशा अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना चोपावं पण लागणार आहे. तेव्हा कुठंतरी हे थांबेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार.